बघा आता इथे काय होतं, कोणतेही न्यूमरिकल आपण स्टार्ट कुठून करायचं. जर आता आपल्याला माहिती व्होल्टेज सोर्स कडनं करत होतो आपण पूर्वी स्टार्ट, तर आता इथे व्होल्टेज सोर्स दिलेला नाहीये किंवा कोणता सोर्स दिलेला नाहीये. तर आता काय करायचं, सेम कन्सेप्ट अप्लाय करायचा. जिथं ओपन टर्मिनल दिलेलं आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन पासून आपण नेहमी न्यूमरिकल स्टार्ट करायचं. आता इथे दिसतं तुम्हाला की इथे एक टर्मिनल आहे, इथे एक टर्मिनल आहे. दोन्ही रजिस्टर्स एकमेकांच्या कसे दिलेले आहेत, ते अक्रॉस मध्ये दिलेले आहेत. तिसराही रजिस्टर जे अक्रॉस दिसतोय, म्हणजे हे जे तीन रजिस्टर्स आहेत, हे तीन रजिस्टर्स एकमेकांना कसे पॅरलल मध्ये आहेत, राईट. कसे पॅरलल मध्ये आहेत. मग यांचं काय करून घ्यायचं आपण, पॅरलल इक्विव्हॅलेंट काढून घ्यायचं आपण तीन रजिस्टर्सचा पहिल्यांदा. काय तो मग 1/r इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 1/2 प्लस 1/3 प्लस 1/4. काय तो याचा आर इक्विव्हॅलेंट 1/r नाही का तो का इन्व्हर्स करून काय तो आर इक्विव्हॅलेंट 0.92 ओहम आलाय, राईट. म्हणजे तीन रजिस्टर्स काय झाले आता, रिड्यूस झाले. त्याच्या जागी किती रजिस्टर झाला आता, एकच रजिस्टर आलाय आता, राईट. मग आता ही जी डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम जिथपर्यंत आपण चेंजेस केले, ज्याच्यावरती ऑपरेट केले आपण, तो सोडून बाकीची डायग्राम ऍज इट इज काय करायची, आपण ड्रॉ करून घ्यायची. आता इथे ओपन सर्किट जो दिलेला आहे तो आपण ओपन सर्किट ड्रॉ करून घेऊ. 6 ओहम. आता ही डायग्राम जी उरलेली होती आपण ऍज इट इज ड्रॉ करून घेतली. आता या तीन रजिस्टरच्या, त्या तीन रजिस्टरच्या रिप्लेस मध्ये एक रजिस्टन्स आपण फाइंड आउट केला. इट इज युअर 0.92 ओहम. तो इथे आपण ड्रॉ करून घेणार 0.92 ओहम. देन आता इथे काय दिसतं तुम्हाला, की हे जे तीन रजिस्टन्सेस आहेत ते तिघे एकमेकांना कसे आलेले, सिरीज मध्ये आलेले. कसे आलेले ते सिरीज मध्ये. कोणता आहे हा, हा 3 ओहम रेजिस्टन्स आहे, हा 3 ओहम रेजिस्टन्स आहे, आणि आलेला इथे 0.92 ओहम आहे. हे तिघही एकमेकांना सिरीज मध्ये, म्हणजे तिघांची आपण काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे. मग आर इक्विव्हॅलेंट काय येतो याचा, आर इक्विव्हॅलेंट येतो 3 + 3 6, 6 + 0.92 इथे 6.92 ओहम. किती येतो, 6.92. ज्याच्यावरती ऑपरेशन केलंय तो रेजिस्टन्स परत आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. तो रिमूव्ह केल्यानंतर परत नवीन डायग्राम जनरेट होईल. जो नवीन रजिस्टर आलाय तो आलाय आपला 6.92. इथे काय आपला, इथे आहे 2 ओहम, इथे आलेला आहे 2, इथे 4, इथे 2, इथे 4. आता पुढे काय दिसतं आपल्याला, की हे जे दोन रजिस्टर्स आहे, हा 2 ओहम आणि हा जो 6.92 आहे, ते आहे पॅरलल. कशामध्ये येणार दोघं, पॅरलल मध्ये येणार, आणि त्यांच्या सिरीज मध्ये हा रजिस्टर होणार. बरोबर आहे. त्यांच्या सिरीज मध्ये हा रजिस्टर येणार आहे. हा किती आहे, 3 ओहमच आहे. आपण हा 2 आहे, हा 4 आहे, हा 2 आहे, हा 4 आहे, राईट. त्यांच्या सिरीज मध्ये हा रजिस्टर येणार आहे कोणता, 2 ओहमचा. पॅरलल मध्ये का, कोणता, हा म्हणते का, नाही हा नाही घेता येणार आपल्याला. हा घेता येणार नाही. का बरं घेता येणार नाहीये, याच्यासोबत हा घ्यावा लागला असता, पण हा घेता येणार नाही. त्यामुळे याला पहिल्यांदा रिड्यूस करावं लागेल.
नंतर तो त्याच्यासोबत पॅरलल मध्ये आपल्याला घेता येईल. मग नंतर हे दोन पॅरललला घेऊन नंतर हा त्याच्यासोबत सिरीज मध्ये. लक्षात. अरे पहिले ते दोन पॅरलल करून घ्या, त्याच्यासोबत हा सिरीज मध्ये कनेक्ट करा. किती येतं? 2 into 6.92 divided by 2 plus 6.92 plus 2 plus 2 म्हणजे आपण एवढ्यावरती एकदा टाइप ऑपरेशन करतो. येत आहे 3.55 ओहम आलाय, राईट. सगळ्या 2 प्लस करून आलाय ना. 3.55 ओहम आलाय, राईट. अगेन डायग्राम ड्रॉ करून घ्या. बघा आता इथे काय झालेलं आहे, इथे काय झालेलं आहे आता, हा 3.55 आणि 4 एकमेकांना पॅरलल मध्ये आणि हा 2 त्याच्या सिरीज मध्ये आलेला आहे, राईट. हा 2 त्याच्या सिरीज मध्ये आलेला आहे. मग तो कॅल्क्युलेट केल्यानंतर 4 आणि तो एकमेकांना पॅरलल आणि हा 6 त्याच्या सिरीज मध्ये. किती आले बघा आता आन्सर. स्टेप बाय स्टेप जा. आपल्याला काय करायचं इथे आता, 4 आणि 3.553 हे दोघे एकमेकांना पॅरलल आहे. हा सिरीज मध्ये, नंतर हा पॅरलल मध्ये, परत हा त्याच्या सिरीज मध्ये. हॅलो. हा बोला. हॅलो. हो हो बोलतो. हा तुम्ही सर. हा बोला. हो हो आलं. नवीन कॉलेजची लिस्ट पाहिजे का? ठीक आहे ना, काय होईल जेव्हा फायनल किती आलं? 7.96. लास्ट आन्सर 7.96. आता 7.96 जे लास्ट आन्सर आलंय आपलं, हे लास्ट आन्सर आपण काय करणार आहे, इथे ए इथे बी असं करून जो लास्ट आलेला आपला रजिस्टर आहे तो असं लिहिला 7.96. लक्षात. लास्ट आन्सर आले आपण ते असं लिहिलं. 9 चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 7.9 9.9 नाही, एवढं नाही. 7 पॉईंटच्या पुढे थोडंफार डिफरन्स होऊ शकतो. तुझं 9 चालेल का?
इथपर्यंत आले का? इथपर्यंत आले का? इथपर्यंत आले का? 53.55 53 कुठपर्यंत आले मला सांगायचं म्हणजे आपल्याला हे 3 पॅरलल घेतले का? नाही हा पॅरलल नाही येणार तो पण नाही येणार पॅरलल, तो पण पॅरलल नाही येणार. 4 आणि 3.53 हे दोघच एकमेकांना पॅरलल येतील, त्यांच्या सिरीज मध्ये हा 2 येणार आणि मग ते कॉम्बिनेशन या 4 च्या पॅरलल मध्ये आले का? असंच केलं ना. आणि नंतर हा 6 आणि तो सिरीज मध्ये 7.53 आलाय, पण मी ना वेगळी नाही वापरून केलं, तीन सिरीज मध्ये नाही घेतली. कोणते? इकडच्या साईडला पहिले मी 3 पॅरलल घेतले, पहिले 1 2 3 ना. बरोबर आहे. आणि मग नंतर ना जे आन्सर आहे ते वरच्या सिरीज मध्ये घेतलं आणि खालचं इकडच्या साठी सिरीज 1 2 3 अशा सिरीज मध्ये जाणार. एकदम नाही घेतलं, ह्याला घेतलं. सांगतो ना काय करू, तुम्ही घेतले तर सिरीज मध्येच घेतलं शेवटी. भाई तुम्ही एक स्टेप तुमच्या 2 स्टेप केल्या, काय फरक आहे? करंट डिवाइड असेल तर सिरीज नाही येणार. आणि काय केलं माहिती का? हा जो 3 ओम आहे का, हा इथे हा 3 जो आहे हा पॅरलल मध्ये घेतला बरोबर. नंतर 3.28 is parallel with the 4. Okay, the combination of the series with the 6. Other option 7. That's all the problem. Actually, त्यांचा concept काय diagrammatically दाखवा म्हणतात. डायग्रामॅटिकली दाखवायचे त्यांना, त्यामुळे डायग्रामॅटिक दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. झालं इथपर्यंत. ओके, द नेक्स्ट हेडिंग इलेक्ट्रिकल करंट. नेक्स्ट हेडिंग इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिकल करंट. Everyone knows the definition of the current. That is rate of flow of charge inside the conducting material is called as electrical current. Right? Is called as electrical current. This current is divided into 2 basic types. First is alternating current and second is the direct current. Okay.
First is alternating current and second one is a direct current, right? To be divided into two types. DC current means direct current and AC current, that is a alternating current, right? Alternating current and DC current means it is divided into a DC and AC. DC आणि AC चे इथं दोन बेसिक टाइप पडतात की ज्याच्यामध्ये एक डायरेक्ट आहे आणि दुसरा कसा आहे इनडायरेक्ट आहे किंवा त्याला म्हणतो आपण अल्टरनेट होतो. कसा होतो तो अल्टरनेट होतो. देन फर्स्ट इज अ डीसी करंट. मग डीसी करंट काय असतो? ओके, बघ आता डायरेक्ट करंट म्हणजे काय? पहिल्यांदा आपण बघू अल्टरनेटिंग करंट काय, मग डायरेक्ट करंट कडे. म्हणजे तो सोपा जाईल आपल्याला शिकवायला. काय अल्टरनेटिंग करंट काय असतो? द करंट विच चेंजेस इट्स डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी. ओके, द करंट विच चेंजेस इट्स डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड पोलॅरिटी इज कॉल्ड एज एसी करंट. त्या करंटला म्हणतो आपण एसी करंट, राईट? म्हणजे असा करंट जो त्याची मॅग्निट्यूड चेंज करते. बघा हा 0 पासून स्टार्ट होतो करंट, 0 पासून स्टार्ट होतो, मॅग्निट्यूड चेंज करत 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 वरती जातो, पीक व्हॅल्यू अचीव करतो, देन परत व्हॅल्यू चेंज करतो, परत 0 वरती येतो. अगेन 0 पासून तो कुठे जायला आता निगेटिव्ह मध्ये गेला. मीन्स त्याने काय चेंज केली? पोलॅरिटी चेंज केली, राईट? पोलॅरिटी चेंज केली, इन्क्रीज होत गेला, परत डिक्रीज होत कुठे आला? 0 वरती आला. प्रत्येक इन्स्टंट वरती इट इज कॉल्ड टाइम लाईन. त्याला तो आपण टाइम लाईन. त्या टाइमलाईन वरती जर आपण चेक केलं तर प्रत्येक इन्स्टंटला त्या करंटची व्हॅल्यू डिफरंट आहे. प्रत्येक इन्स्टंटला व्हॅल्यू वेगळी आहे, राईट? या टाइमलाईन वरती जर पाहिलं आपण तर इथे असतं 2 पाय, इथे असतो पाय, इथे असतो π/2, राईट? इथे असतो π/2. प्रत्येक इन्स्टंट वरती त्याची व्हॅल्यू काय होत गेलेली आहे? चेंज होत गेलेली आहे, डिफरंट व्हॅल्यू होत गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला तो एक व्हॅल्यू देतो. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, राईट? त्या व्हॅल्यूला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. द व्हॅल्यू विच गॉट ॲट अ स्पेसिफिक इन्स्टंट इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इफ we add this all instantaneous value by a soft line, then the curve becomes a sinusoidal waveform. कसा कर्व तयार होतो? त्याचा सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. आपण जर सॉफ्ट लाईन सगळ्या इन्स्टंटच्या व्हॅल्यू जर कनेक्ट करून घेतल्या तर तो तयार होतो सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. म्हणजेच त्यामध्ये दिसतं तुम्हाला, इन्स्टंट मध्ये दिसतं की डायरेक्शन चेंज होतीये. आता डायरेक्शन कशी चेंज होतीये? आता तो अपवर्ड डायरेक्शनला, नंतर आला तो डाऊनवर्ड डायरेक्शनला, परत गेलाय तो अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे तो प्रत्येक इन्स्टंटला डायरेक्शन चेंज करतो, मॅग्निट्यूड चेंज करतो, नंतर हाफ इन्स्टंट नंतर किंवा हाफ वेव्ह फॉर्म नंतर तो काय चेंज करतोय? पोलॅरिटी चेंज करतो. Therefore this type of current is called as AC current. त्याला म्हणतो आपण AC or alternating. It alters the value. काय करतोय? तो व्हॅल्यूला अल्टर करतोय, पॉझिटिव्ह ठेवतोय, एकदा निगेटिव्ह ठेवतोय, राईट? This is called as AC current. Then what is the DC current? Definition same. एकच शब्द ऍड करायचा, does not फक्त, बाकी डेफिनेशन सेम. The current which does not change its direction, magnitude and polarity, it's called as a DC current. It's called as a DC current or a direct current. ज्याच्यामध्ये पोलॅरिटी किंवा मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन यापैकी काहीही चेंज होत नाही, त्याला म्हणतो आपण डीसी करंट. एका स्पेसिफिक व्हॅल्यू पासून तो स्टार्ट होतो आणि त्या स्पेसिफिक व्हॅल्यू पुरताच राहतो. त्याची कुठेही मॅग्निट्यूड चेंज होत नाही किंवा पोलॅरिटी चेंज होत नाही, तर म्हणतो आपण डीसी करंट. हा जो डीसी करंट आहे इट इज ऑल्सो डिवायडेड इनटू 2 टाइप्स. त्या डीसी करंटच्या परत 2 टाइप्स आहेत. पहिली टाइप पडते प्युअर डीसी, राईट? प्युअर डीसी. अँड सेकंड वन इज अ pulsating DC, right? Second is the pulsating DC, right? What is a pure DC? Pure DC means जे आयडेंटिकल आहे, आयडियल व्हॅल्यू आहे डीसी करंटची, या व्हॅल्यू मध्ये काही पोलॅरिटी चेंज होत नाही, कुठं काही चेंज होत नाही. इट इज कॉल्ड एज अ प्युअर डीसी वेव्हफॉर्म. त्याला म्हणतो आपण प्युअर डीसी वेव्हफॉर्म. ज्याच्यामध्ये हिची डेफिनेशन पाहिली आपण, ती डेफिनेशन कुठे लागू होते? तर या डीसी, प्युअर डीसी ला लागू होत असते ती, राईट? नेक्स्ट जे आहे पल्सेटिंग डीसी. ही पल्सेटिंग डीसी इट इज प्रॅक्टिकल मध्ये आपण जो डीसी पाहतो ऍक्च्युअल मध्ये डीसी, तो सगळा पल्सेटिंग डीसी असतो.
Practical pure DC is only a theoretical concept. Okay, got it? This is only theoretical concept. In practical day-to-day practical life, we will get only pulsating DC. ज्याच्यामध्ये पोलॅरिटी फक्त चेंज होत नाही, मॅग्नेट्यूड पण चेंज होते आणि डायरेक्शन पण चेंज होते. लक्षात? त्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड पण चेंज होते आणि पोलॅरिटी पण चेंज, सॉरी मॅग्नेट्यूड पण चेंज होते आणि डायरेक्शन पण चेंज होते, पण पोलॅरिटी चेंज होत नसते. मग पल्सेटिंग डीसी कसा असतो? तर पल्सेटिंग डीसी असा असतो. काय दिसतं तुम्हाला? हे असं वेव्हफॉर्म चेंज होताना दिसते, राईट? किंवा पल्सेटिंग डीसी कसा असतो? हे असं काहीतरी वरती काढले आपण, हा पण एक पल्सेटिंग डीसी आहे. त्यानंतर जर ही वेव्हफॉर्म अशी उलटी काढली मी, इट इज ऑल्सो पल्सेटिंग डीसी. हा पोलॅरिटी, कोणत्या पोलॅरिटी, ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह होती आपल्याला काही घेणं देत नाहीये. पोलॅरिटी चेंज करतोय का? नाही करत. निगेटिव्ह मध्ये असेल किंवा पॉझिटिव्ह मध्ये असेल, एकाच पोलॅरिटी मध्ये येतो, चेंज करत नाही, म्हणजे तो काय झाला? डीसी झाला किंवा तो पल्सेटिंग डीसी झाला. आले लक्षात? जर तो पोलॅरिटी चेंज करत असेल तर तो काय असणार आहे? एसी असणार. कन्सेप्ट क्लिअर झालाय पल्सेटिंग डीसीचा आणि प्युअर डीसीचा. प्युअर डीसी हा फक्त कोणता? थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. प्रॅक्टिकल मध्ये प्युअर डीसी आपल्याला मिळत नाही. थोड्या तरी अमाऊंट मध्ये पल्सेटिंग असतात, म्हणजे त्यामध्ये प्रेझेंट असतातच. व्हॅल्यू थोडी तरी फ्लक्च्युएट होतेच प्रॅक्टिकल मध्ये, थेरॉटिकल मध्ये नाही. थेरॉटिकल मध्ये प्युअर डीसी असा मिळतो आपल्याला. लक्षात आले? पल्सेटिंग डीसी आणि प्युअर डीसी. ओके. तसंच आपला जो एसी वेव्हफॉर्म आहे, एसी वेव्हफॉर्म पाहिले आपण, काय सांगते एसी वेव्हफॉर्म? द करंट विच चेंजेस मॅग्नेट्यूड, डायरेक्शन अँड पोलॅरिटी, राईट, विच कॉल्ड एज एसी. आता ही जी एसी वेव्हफॉर्म आहे, डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ द वेव्हफॉर्म. आता प्रत्येक इन्स्टंटला व्हॅल्यू चेंज होणारच आहे यामध्ये, राईट? नंतर इन्स्टंटला ज्या काही व्हॅल्यूज येतात त्या व्हॅल्यू आपण एका सॉफ्ट लाईनने कनेक्ट करून घेतो, आणि ती कनेक्ट केल्यानंतर काहीतरी शेप मिळतात आपल्याला. लक्षात? काहीतरी वेव्हफॉर्मचे शेप मिळतात. डिपेंडिंग अपॉन दॅट शेप, AC current is divided into 3 types. लक्षात? Depending upon the nature of the waveform or shape of the waveform, AC current are divided into 3 types. म्हणजे 3 types कोणते आहेत? तर first type is a sinusoidal. तर साइन वेव्ह होतो, राईट? सायनुसॉइडल. Then next is a triangular, and third one is a square waveform. The square wave, triangular wave, sinusoidal wave, triangular wave and square wave, right? कशावरती डिपेंड आहे? या नेचर ऑफ द वेव्हफॉर्म, वेव्हफॉर्मच्या नेचर वरती डिपेंड आहे. आता फर्स्ट पाहिली सायनुसॉइडल वेव्हफॉर्म. कसा शेप असतो? साइन शेप असतो, त्याला साइन शेप म्हणतात, राईट? हा झाला साइन शेप. ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म, या ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म मध्ये काय होतं की लिनियरली करंट इन्क्रीज होतो, लिनियरली करंट डिक्रीज होतो. अगेन लिनियरली पोलॅरिटी चेंज करत इन्क्रीज होतो, अगेन लिनियरली पोलॅरिटी चेंज करत डिक्रीज होतो. ओके, दिस कॉल्ड एज अ ट्रायंग्युलर व्ह्यू. कोणता नेचर दिसतो आपल्याला? शेप कसा दिसतो? ट्रायंगलचा शेप दिसतो, राईट? ट्रायंगल्स दिसतात, सो दिस कॉल्ड एज अ ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. तशी स्क्वेअर वेव्हफॉर्म आहे. स्क्वेअर वेव्हफॉर्म मध्ये काय होतं की स्क्वेअर शेप मध्ये वेव्हफॉर्म जनरेट होतात. So it is called as a square. आपल्याला स्क्वेअर वेव्ह. ओके, कशाच्या टाइप्स आहेत त्या? एसी करंटच्या टाइप्स आहेत, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द वेव्हफॉर्म. कशावरती डिपेंड आहे? नेचर ऑफ द वेव्हफॉर्म. देन व्हॉट इज द कंपॅरिझन बिटवीन एसी अँड डीसी? काय काय कंपॅरेटिव्ह पॉइंट सापडले आपल्याला एसी आणि डीसी मध्ये? मॅग्नेट्यूड, डायरेक्शन अँड पोलॅरिटी डज नॉट चेंज इन द DC. Magnitude, direction and polarity is changed in the AC, right? AC current is divided into 3 types depending upon the nature of the waveform: triangular waveform, sinusoidal waveform and square waveform. DC current is divided into 2 types: pulsating DC and pure DC, right? After that, applications of AC and DC. Applications काय काय? DC चे स्मॉल इलेक्ट्रॉनिक टॉयज असतील, जे काही स्मॉल इलेक्ट्रॉनिक टॉयज, स्मॉल चार्जर, स्मॉल रिमोट कंट्रोल्स, स्मॉल मोबाईल फोन्स, ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ द डीसी करंट. मेजर एक्झाम्पल्स कोणते डीसी करंटचे? तर इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक ट्रेन जे असते, म्हणजे त्याला आपण म्हणतो ट्रॅक्शन मोटर्स. जी ट्रेन असते आपली, ही डीसी वरती चालते ट्रेन. ओके, आफ्टर दॅट DC generators, DC motors,
हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे झाले? डीसीचे. मग एसीचे काय झाले? ऑल हाऊसहोल्ड, ऑल इंडस्ट्रियल इक्विपमेंट. इंडस्ट्रीमध्ये किंवा हाऊसहोल्ड मध्ये जे काही इक्विपमेंट्स आपण युटिलाइज करतो, यूज करतो, ऑल दीज आर द एसी. मग हा काय? डीसी का एसी आहे? डीसी वरती चालतो कम्प्युटर. काय करतो आपण? पॉवर सप्लाय कन्वर्ट करून वापरतो. लक्षात. फॅन कोणता आहे? एसी आहे. बल्ब कोणता आहे? एसी आहे. हा बल्ब डीसी आहे, पण बल्ब कोणता असतो? इनकंडेन्सेड बल्ब म्हणतो त्याला. तो कोणता असतो? एसी असतो. फ्रीज आपला एसी आहे. कूलर एसी आहे. एसी हा एसी आहे. आले लक्षात? ते सगळे काय झाले? टाइप्स ऑफ द DC AC current, right? Types of the applications of the AC current झाले. हे लक्षात आलंय दोघांमधलं. आता जनरली एसी का बरं युटिलाइज करतात? जनरली एसीच का बरं यूज केलं जातं? तर एसी का बरं यूज केलं जातं? तर कन्व्हर्जन इझी आहे. जनरेटेड होणारा प्रत्येक सप्लाय हा जनरली एसी असतो, लक्षात ठेवायचं. त्याला इझिली कन्वर्ट करता येतं आपल्याला. म्हणजे त्याला स्टेपिंग अप करता येतं किंवा स्टेपिंग डाऊन करता येतं. इझिली स्टेपिंग अप स्टेपिंग डाऊन फक्त एसी मध्ये होतं, बिकॉज आपण तिथे काय वापरत असतो? ट्रान्सफॉर्मर वापरत असतो आपण. ट्रान्सफॉर्मर काय? इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल पॉवर इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. पॉवरला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, पॉवर मीन्स दॅट इज व्होल्टेज अँड करंट, त्यांना तो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, पण फ्रिक्वेन्सीला कन्वर्ट करत नाही. मग हा डीसी वरती चालत नाही का ट्रान्सफॉर्मर? तर चालत नाही डीसी वरती, बिकॉज ट्रान्सफॉर्मर हा प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन वरती वर्क करतो. आणि म्युच्युअल इंडक्शनला काय लागतं? तर सप्लाय हा अल्टरनेटिंग लागतो. काय लागतो? सप्लाय हा अल्टरनेटिंग लागतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर एसी मध्येच वापरला जातो, डीसी मध्ये वापरत नाही. आलं लक्षात? त्यामुळे आपण एसी वापरतो जिथे आपल्याला ट्रान्सफॉर्मर ऍक्शन करता येते. जनरेट होणारी जी पॉवर असेल इट इज जनरली 11 to 13.5 केव्ही. एवढ्यामध्ये इलेक्ट्रिकल पॉवर काय होत असते? नेहमी जनरेट होत असते. ती आपल्याला इन्क्रीज करत न्यावी लागते डिस्ट्रीब्युशन इझी होण्यासाठी. मग कुठपर्यंत इन्क्रीज करतो आपण? तर 400 केव्ही पर्यंत त्याला आपण इन्क्रीज करतो. कुठपर्यंत? 400 केव्ही पर्यंत इन्क्रीज करतो. आणि जनरल डिस्ट्रीब्युशनला 230 व्होल्टेज लागतं आपल्याला फक्त. मग परत 400 केव्ही पासून काय करतो आपण? 132 केव्ही मध्ये त्याला स्टेप डाऊन करतो. 132 च परत 33 केव्ही मध्ये परत स्टेप डाऊन करतो. 33 केव्हीचं 11 केव्ही मध्ये स्टेप डाऊन करतो. 11 केव्हीचं 440 व्होल्ट मध्ये स्टेप डाऊन करतो. आणि 440 आपण किती वापरतो? नंतर 230 आपण युटिलाइज करतो. हे कशामध्ये पॉसिबल आहे? फक्त एसी मध्ये पॉसिबल आहे. असं डीसी मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करता येत नाही. त्यामुळे जनरली आपण काय वापरतो? एसीच वापरतो. काय वापरतो आपण जनरली? एसीच वापरतो. म्हणजे एसीचे काही पॅरामीटर्स आहेत, तसे डीसीचे काही पॅरामीटर्स आहेत. ते पॅरामीटर्स आपल्याला पहिल्यांदा लक्षात आले पाहिजे. डीसी मध्ये काय असतं? जनरली डीसी मध्ये जे काही फक्त रजिस्टिव्ह लोड हा जनरली डीसी मध्ये वापरला जातो. त्याची काही ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन फक्त रजिस्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक शो करते. काय शो करते? रजिस्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक शो करते. पण जी एसीची ट्रान्समिशन लाईन असते, त्या एसीच्या ट्रान्समिशन लाईन मध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. इंडक्टन्स असतो, रेजिस्टन्स असतो आणि कॅपॅसिटन्स असतो. काय काय असतं? रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. याच्या कॉम्बिनेशनला म्हणतो आपण, त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यांच्या कॉम्बिनेशनचं जे रेजिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण इम्पिडन्स. काय म्हणतो आपण त्याला? इम्पिडन्स. इम्पिडन्स इज द कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. राईट? इट इज डिनोटेड बाय झेड. कसे डिनोट करतो आपण तो नेहमी? झेड ने डिनोट करतो. इट्स फॉर्म्युला इज आर प्लस जे ऑफ एक्स. काय फॉर्म्युला इन त्याचा? आर प्लस जे ऑफ एक्स. म्हणजेच काय तर आर प्लस जे ऑफ एक्सएल मायनस एक्ससी. काय फॉर्म्युला इम्पिडन्सचा? तसं हे एसी मध्ये येतं. इन केस ऑफ डीसी ते फक्त कोण असतो? कोण असतो तिथे? फक्त रेजिस्टन्स असतो. म्हणजे एसी सर्किट मध्ये इलेक्ट्रिकल करंटला अपोज करणारे हे 3 फॅक्टर्स असतात. रेजिस्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. राईट? हे 3 फॅक्टर्स असतात कशामध्ये? एसी मध्ये. तसं डीसी मध्ये फक्त रेजिस्टन्स हा एकमेव फॅक्टर असतो जो काय करतो? इलेक्ट्रिकल करंटला
अपोज करत असतो. आले का लक्षात एसी मधला आणि डीसी मधला फरक? आता आपल्याला ज्यावेळेस डीसी युनिट शिकायचे, त्या डीसी युनिट मध्ये आपल्याला हा रेजिस्टन्स वरतीच कॉन्सन्ट्रेट करायचे. पण ज्यावेळेस आपल्याला एसी शिकायचे त्यावेळेस आपल्याला आर पण कन्सिडर करावं लागेल, एक्सएल पण कन्सिडर करावं लागेल, एक्ससी पण कन्सिडर करायचं. हे तिन्ही फॅक्टर्स आपल्याला पुढे जाऊन काय करायचे, कन्सिडर करायचे. त्यासाठी फॉर द एसी, त्यासाठी एसी म्हणजे एसी मध्ये हा आर हा जे एक्स हे असल्यामुळे ते थोडस कॉम्प्लिकेटेड होतं आणि पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा कोणता टॉपिक स्टार्ट करतो, डीसी टॉपिक स्टार्ट करतो आपण. डीसी वर तर थोडासा आपला चांगला स्टडी झाला. डीसी कसा आहे, सोपा आहे, त्याच्यामुळे तो आपण लवकर घेऊन टाकूया. त्याच्यामध्ये काय होतं, सोपा असल्यामुळं आपल्याला त्याला प्रॅक्टिसला वेळ मिळते. जे सोप्याचे मार्क आहेत ते आपले पूर्ण कन्फर्म होऊन जातात. लक्षात, सोप्याचे जे मार्क आहेत आपले जवळपास 16 मार्क साठी युनिट विचारला जातो. कोणता, डीसीचा. जो डीसी आहे तो 16 मार्क साठी जवळपास न्यूमरिकल्स येतात एक्झाम मध्ये. त्यामुळे आपले ते 16 मार्क्स काय होते, कन्फर्म होऊन जातील. नंतर हा डीसी 16 मार्कचा कन्फर्म झाला की थिअरम्स येतात त्याच्याच पुढे. हे पण याच्यावरती डिपेंडेंट आहे. पण त्या थिअरम्सच्या अगोदर आपल्याला परत एसी घ्यावं लागतं, कारण काही थिअरम्सचे न्यूमरिकल हे एसी वरती पण आहेत. नेटवर्क थिअरम जो आहे, आपण पहिल्यांदा काय करू, डीसी चॅप्टर कंप्लीट करू. डीसी झाल्यानंतर सिंगल फेज एसी जो आहे तो कंप्लीट करू. त्यानंतर नेटवर्क थेरम्स घेऊ आपण. नंतर काय करू आपण, नेटवर्क थेरम्स घेऊ. हे झाल्यानंतर तुमचं जवळपास 50 मार्क कन्फर्म होतील. मार्क्स तोपर्यंत कन्फर्म होतील आपले, 15 मार्क्स कन्फर्म होतील. उरले आपले फक्त नंतर 20 मार्क्स. कोणते उरले आपले नंतर, 20 मार्क्स. त्या 20 मार्क्स मध्ये इलेक्ट्रिकल वाल्यांना वेगळे 20 मार्क्स आहेत, बाकी एमटीसी वाल्यांचे वेगळे 20 मार्क्स आहेत. तुम्हाला 2 पोर्ट नेटवर्क ऍड होतो तिथे, आणि यांना 3 फेज सप्लायचा एक चॅप्टर आहे तो ऍड होतो इलेक्ट्रिकलचा. ठीक आहे. त्यामुळे आपण आता पहिल्यांदा टार्गेट काय आपलं, हे 3 युनिट्स पहिल्यांदा आपल्याला तुमच्या युनिट टेस्ट पर्यंत हे 3 युनिट्स आपण कव्हर करू. आले लक्षात, इथपर्यंत कळाले? ओके, राईट डाऊन. युनिट 1 डीसी कोणते, डीसी युनिट 1 युनिट डीसीचं. आणि तुम्हाला सिंगल फेज इलेक्ट्रिकलला युनिट फर्स्ट. दोन्ही एक संपला की तो युनिट स्टार्ट करू आपण. की माझ काय आहे, प्रत्येकाची एक मेथड असते शिकवण्याची, एक लिंक असते. तर माझ्या मेथड प्रमाणे मी जातो. काय होतं, आपण जर एसी डायरेक्टली स्टार्ट केला तर मुलांचे कन्सेप्टच क्लिअर होत नाही डीसी मध्ये. आणि जर डीसी स्टार्ट केला सोपा, म्हणजे डीसी पासून आपण जर गेलो तर ईसीएन आपल्याला थोडा 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 सोपा वाटायला लागतो. आपण डायरेक्टली जर आपल्याला इथून जामखेडला गेले कोणी, मग ते जामखेडचा रोड इतका भयानक आहे, एवढा खराब रोड आहे. जर आपण असं चांगल्या रोडने गेलो, नंतर हळूहळू हळूहळू असं स्टेप बाय स्टेप गेलो तर आपण जामखेडपर्यंत पोहोचतो. आपण जर जामखेड करून नगरकडे यायला लागलो तर पहिल्यांदाच आपल्याला मोठा खड्ड्याचा रोड दिसतो. मग आपली इच्छाच होत नाही पुढे जायची. त्यामुळे आपण काय करायचं, इकडून तिकडे जायचं, तिकडून इकडे यायचं नाही. म्हणजे ही माझी एक मेथड आहे. या मेथडने मुलाला बरोबर सोपं सोपं कळत जातं. त्यामुळे त्याची पासिंग क्लिअर होऊन जाते पहिल्यांदा. त्यामुळे तो एक सेफ होऊन जातो आणि आपलं मेंटली एक प्रिपेअर झालं की आता आपण याच्यामध्ये पास होतोय. त्याच्यानंतर मग आपण त्या सब्जेक्टकडे जातो. नाही तर मुलं काय करतात, ईसीएनच्या 2 दिवस अगोदर म्हणतात मी हा पेपर देणार नाही, बाकीचे पेपर देतो आधी, पुढच्या सेमला हा सब्जेक्ट आपण आरामात काढू. त्यामुळे आपण आधी पासिंग कव्हर करून घेऊ, नंतर स्कोरिंग कडे जाऊ. ठीक आहे. द नेक्स्ट हेडिंग, डीसी सर्किट.